हा जिना पूर्ण काढून टाकायचा आहे. इथे स्लॅब खाली आहे, तर हे पूर्ण काढून टाकायचंय आणि त्या साईडनी वरती येणार जिना असं. आणि समोर पोर्च लँडिंग या साईडला येणार. हा हा कॉलम आपलं शिफ्ट करावं लागेल, कारण हा कॉलम हॉलमध्ये मध्ये येतोय. की हा कॉलम आपल्याला शिफ्ट करावा लागेल. हो, कारण तुमचा खाली हा पूर्ण हॉल येणार, पूर्ण हॉलमध्ये एक कॉलम येणार तो, त्याऐवजी हा कॉलम काढून टाकावा लागेल. हा कॉलम म्हणून इथे शिफ्ट करावं लागेल. ओके. तो किचन करू, हॉलला अटॅच असतं ते, कटलरी वगैरेच्या साईडला एक वॉल असते. ओके. हे जुने कॉलम्स आहे. आता हे 10 वर्षापूर्वीचे कॉलम्स आहे आणि आता हे 6 बार्स आहे, 12 mm चे 6 बार्स आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो एका 15 वर्ष जुन्या 1000 स्क्वेअर फीटच्या बंगल्याच्या रिनोव्हेशनच्या प्लॅनिंगसाठी. तर हे सरांनी आपल्याला कॉल केला होता. त्यांनी आपल्याला बोललं होतं की त्यांना त्यांच्या बंगल्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस करून फर्स्ट फ्लोअरला एक 2 BHK काढायचा होता. तर बघूया याचं प्लॅनिंग कसं होऊ शकतं. आलेलं आहे तळेगाव डमडेरे, शिक्रापूरच्या जवळ. तर सरांनी आपल्याला कॉल केला होता. त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांचं एक जुनं घर आहे, म्हणजे हे जे आहे पाठीमागे हे जुनं घर आहे त्यांचं, 10 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. हे पण एक फुल RCC मध्ये आहे. तर त्यांना याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला काही रिनोव्हेशन आणि फर्स्ट फ्लोअरला त्यांना एक 2 BHK आणि त्याच्यामध्ये थोडे बरेचसे ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे आता जुन्या बांधकामावर जेव्हा नवीन बांधकाम केलं जातं त्यांच्या काही रिक्वायरमेंट आहेत. नमस्कार सर. नमस्कार. काय रिक्वायरमेंट आहे तुमच्या? काय तुम्ही म्हणजे कसा आम्हाला संपर्क केला? इंस्टाग्रामवरच तुमचे रील्स वगैरे बघितल्या होत्या, त्यावरून समजलं की स्ट्रक्चरल वगैरेचं पण प्लॅन देतात सगळं. ओके. तर आमचं रिनोव्हेशन असल्यामुळं एक थोडं ऑथेंटिक व्हावं म्हणून सगळं प्लॅन वगैरे करून करतोय. आणि हे जुनं बांधकाम असल्यामुळं त्यावेळेसचं प्लॅन वगैरे काही नाही आहे. 2010चं बांधकाम आहे. ओके. मग नंतर आता खालचं रिनोव्हेशन होईल आणि त्यासोबत तुम्हाला सांगितलं तसं ते पूर्ण वरचा प्लॅन तर तुम्हीच करताल सगळं. ठीक. आता आम्हाला म्हणजे आता आपण यांचं जुनं बांधकाम जे आहे आता ऑलरेडी ते राहत आहे ते बांधकाम बघू, नंतर आपण त्यांचे काही चेंजेस आहे ते आपण बघू. आता हे जी गॅलरी यात पण तुम्हाला मॉडिफिकेशन करायचं आहे. तुम्ही हा जो ओपन स्पेस ठेवलेला आहे सर्क्युलेशनसाठी, तर याच्यामध्ये इथं पण आपल्याला कॉलम वगैरे हे एक्सटेंड करायचं. आपल्याला फ्रंट त्या साईडने करायचं आहे. ओके. त्या साईडने आपल्याला जागा आहे, तिकडून फ्रंट करायचा, तिकडेच पोर्च करायचा. इकडे आपलं पूर्ण फुटिंग घेऊन कॉलम घेऊन हे ॲज अ इनलेट आपलं आतमध्ये वापरायला जागा होईल असं. ओके. आणि इथं समजा आता जे कॉलम्स आहे आपण याच्यामध्ये कॉलम्स घेणार आहे. हा जो ही जी तुम्ही रिटेन आपली पॅरापेट बघतात, आता याच्यामध्ये आपण त्यांना या ठिकाणी कॉलम्स घेणार आहे आणि हा हे जे बीम्स आलेले वरती आहे त्यावरती आपण रेस्ट करून वरचं बांधकाम घेणार आहे. हां, ओके. आणि या ठिकाणी तुमचा जिना आहे ना? हां, या बाजूला जिना आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि आता मध्ये बघू. ऑलरेडी आता तुमची एंट्री ह्या बाजूने नंतर तुम्हाला चेंज करून नंतर त्या पोर्च त्या बाजूला होणार. आणि इथं सेप्टिक टँक वगैरे तुम्ही इथे इथे टँक करू. इथे कॉमन वॉशरूम वगैरे, इथे मास्टर बेडरूमचा वॉशरूम येईल, इकडे हॉल येईल, इथे या हॉलच्या इथे शेजारी कॉमन वॉशरूम येईल. ओके. तो जो तिकडनं एंट्री जी होईल तर हे किचन असंच राहील. ते पोर्च मधून हा हॉल करायचा तुम्हाला. हा मास्टर बेडरूम होईल, इकडे हॉल होईल, तिकडे हॉल करायचा. ठीक आहे. हे जुनं बांधकाम तुम्ही बघू शकता, हे पूर्ण RCC. आता याचे कॉलम्स बीम्स बघू शकता, 10 वर्ष झाले, कुठे क्रॅक वगैरे नाही, स्ट्रक्चरली अजून पण फिट आहे बांधकाम. तिकडे काय काय करायचं आपल्याला? इथे हॉल होईल. ओके. हे भिंत एक्सटेंड होईल तिकडे, हे सगळं काढून टाकू. ओके. म्हणजे ही भिंतच निघून जाईल आणि हॉलमध्येच स्टेअरकेस दिसतील पलीकडून येणार आहे, वरती जाणार आहे. आणि ही भिंत पाडायची आणि हा कॉलम काढून पुढे हा कॉलम आपलं शिफ्ट करावं लागेल, कारण हा कॉलम हॉलमध्ये मध्ये येतोय. जर शिफ्ट झाला तर शिफ्ट होईल तिकडे, पुढे शिफ्ट होईल. म्हणजे तुमचा हा पूर्ण स्पेस एक्सटेंड होईल. पलीकडचा जो जिना आहे त्यांना आतमध्ये घ्यायचा, तो जिना पण आपण बघू. त्यांचं एक्झिस्टिंग किचन आहे, पूर्ण कॉमन पोर्च होणार तिकडे, वॉशरूम नाही. तिकडे कॉमन वॉशरूम आहे सध्या त्यांचं, तर ते तोडून ज्यावेळेस आपल्याला त्याचा व्ह्यू या बाजूने येणार तर ते तिकडनं तो पोर्च होणार आणि त्याच्यासमोर स्टेअरकेस जिना आहे तो आपण बघू आता. आणि वरती पण जाऊ आपण. ॲक्च्युली वरती कसं करायचं ते पण आपल्या लक्षात येईल. आणि इकडे ह्या बाजूला इकडे कसं आहे? तिकडे देवघर आहे आपलं आणि स्टडी रूम. ओके. मग देवघर खाली तसंच ठेवायचं, हे पूर्ण देवघर असंच ठेवायचं. हे उलट मोठं होईल जरा प्रॉपर केल्यावर. ठीक. चालेल. आता हा जिना आहे ना? ओके. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? हा जिना पूर्ण काढून टाकायचा आहे. इथे स्लॅब खाली आहे, तर हे पूर्ण काढून टाकायचंय आणि त्या साईडनी वरती येणार जिना असं. आणि समोर पोर्च लँडिंग या साईडला येणार.
इकडनं स्टार्ट होणार हो आणि त्या बाजूला पोर्च येणार. हा आणि हे आतूनच राहणार, हॉलचा दरवाजा पुढे येईल, म्हणजे हॉलमध्ये आलं की तुम्हाला वरती जायला पण ऍक्सेस राहील आणि एका डोअरवर पूर्ण घर लॉक होईल, वरचं खालचं असं. ठीक आहे. हे आपलं काढून टाकावं लागेल. हा छोटी स्लॅब खाली आहे ITची. ओके. आणि आता हा पूर्ण निघून जाईल हा तो काढून टाकून तो free आहे. आणि आता वरचं कसं प्लॅनिंग काय करायचं तुम्ही, तुमच्या डोक्यात काय तिकडे काय करायचं? हा तिकडे पोर्च करायचा आहे. पोर्च घ्यायचं त्या बाजूला. हा इथे हॉल होईल, हॉलमध्ये एंट्री होईल. इथे इकडं नवीन हॉलला अटॅच किचन असतं तसं किचन होईल. तिकडं एक बेडरूम, आपण जिथे उभे इथे एक बेडरूम होईल, ही मास्टर होईल आणि कॉमन युटिलिटीज एरिया वगैरे इथं होतील. ओके. म्हणजे हा जो स्टेअरकेस आहे हा जिना आपण जी लँडिंग चेंज करायचं त्यांचं प्लॅनिंग आहे, तर आपण ही लँडिंग चेंज करणार. लँडिंग अपोजिट साईडला टाकून ज्यावेळेस त्याची जी दुसरी फ्लाईट आहे ती इथं येईल, समोर पोर्च आहे आणि इकडं ही मेन हॉल आहे. तर ते मेन हॉल हा होईल जो खाली त्यांचा किचन आहे, त्याच्यावरती त्यांचं वरती फुल वरती हॉल येणार आहे आणि त्याच्यानंतर वरती ह्या बाजूला तर पूर्ण हॉल आणि इकडे त्यांना ओपन. इथं काय पाहिजे तुम्हाला या कॉर्नरला? इथे किचन करू, हॉलला अटॅच असतं ते कटलरी वगैरेच्या साईडला एक वॉल असते. ओके. एक मॉडर्न स्टाईलचं त्यांना एक ओपन किचन पाहिजे आणि एक पाठीमागे त्यांचा एक छोटा बेडरूम होईल जो कॉमन बेडरूम असेल आणि या बाजूला दोन, एक मास्टर बेडरूम आणि एक युटिलिटी एरिया. त्यांचं हे जुने कॉलम्स आहे. आता हे 10 वर्षापूर्वीचे कॉलम्स आहे आणि आता हे 6 बार्स आहे, 12 mm 6 बार्स आहे. तर याच्यावरती आपल्याला स्ट्रक्चर डिझाईन करायचं आहे की त्यांना ते सस्टेन पण झालं पाहिजे आणि जे त्यांचा वरचा फ्लोअर आहे तो सुरक्षित पण राहिला पाहिजे. आणि खाली पण काही थोडं स्ट्रक्चरल चेंजेस आपण करणार आहे. तसं सांगितलं की आता हा कॉलम, जसं मी सांगितलं तुम्हाला की हा कॉलम आपल्याला शिफ्ट करावा लागेल. हो, कारण तुमचा खाली हा पूर्ण हॉल येणार, पूर्ण हॉलमध्ये एक कॉलम येणार, तो त्याऐवजी हा कॉलम काढून टाकावा लागेल. हा कॉलम म्हणून इथे शिफ्ट करावं लागेल. ओके. तो कॉलम शिफ्ट होईल. म्हणजे स्ट्रक्चरली पण चेंजेस आहे, काही आर्किटेक्चरल चेंजेस आहे आणि वरती जो त्यांचा 2 BHK होणार आहे तो पूर्ण न्यू होणार आहे. पण आपल्याला याच्यामध्ये एक मेन चॅलेंज असं आहे की जुना जे बांधकाम आहे किंवा जे जुन्या बांधकामावर जे जुने बीम्स आहे तर ते पण आपल्याला विचारात घेऊन त्यावरतीच बांधकाम आलं पाहिजे. एक मोठं टास्क आहे, बट ते होईल. आणि आपण इकडनं न्यू कॉलम्स घेणार आहे. इकडे 9 कॉलम येतील 4 फुटिंगला. तर हे असं जनरली आता यांना सरांना काम करायचं होतं. तर तुम्ही हा कधी ओपन केलाय कॉलम? एक 7-8 दिवस झाले. ओके. म्हणजे काय असं जनरली जास्त दिवस कॉलम ओपन असलं त्यात जर पाणी झिरपलं तर स्टीलला गंज लागतो. काही कारण वाळूमध्ये 5 ते 10% किंवा जर वाळू खराब असेल तर 20% माती असते आणि पाणी आणि माती ज्यावेळेस स्टीलच्या संपर्कात येते तर त्यावेळेस तो बार गंजायला लागतो. की तो जो कॉलम असतो तर तो लवकर ओपन करायचा नाही. तर तुम्हाला बांधकाम करायचं आहे तेव्हाच ओपन करायचं. सरांनी ती काळजी घेतलेली, कारण पावसाळा संपल्यानंतर त्यांनी तो ओपन केला आणि त्याच्यानंतर आपण यावरती आता त्यांना ते प्लॅनिंग देणार आहे. तर सगळे त्यांचे जे कॉलम्स आहे सगळे कॉलम्सला 6 बार आहे 12 mm आणि जे कॉलमचा स्पॅन आहे कुठेही 15 फुटापेक्षा जास्त स्पॅन नाही 2 कॉलममधला. ते एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे प्लॅनिंग करणं तितकंसं कठीण जाणार नाही. कसं असतं आता इथं एक बेनिफिट आज झाला की यांच्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ते ऑलरेडी क्लिअर होत आहे. त्यांना कुठं काम, त्यामुळे वेळ पण जास्त गेला नाही. त्यांचं रफ ड्रॉइंग पण रेडी होतं आणि हे त्यांचे, एक मिनिट आहे ना सर, हे त्यांचे बंधू आहे. हे ऑलरेडी याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हे बांधकाम क्षेत्रात त्यांना बऱ्यापैकी माहिती, त्यामुळे ते दोघं भावांनी यावेळेस ते ऑलरेडी रेडी करून ठेवला होता जो ड्राफ्ट असतो. त्यामुळे आम्ही फक्त जस्ट येऊन बघितला. आता त्याचं स्टील डिझाईन असेल किंवा ज्याचा प्लॅन असेल, सेंटर लाईन प्लॅन असेल, या गोष्टी आता आपण करूच. बट त्यांच्या ऑलरेडी क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला बांधकाम ज्यावेळेस करायचं आहे तर तुमच्या जर स्वतःच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते होऊ शकतं, म्हणजे ते पॉसिबल होऊ शकतं. आणि साहजिकच आहे, आपण ज्यावेळेस नवीन काहीतरी आपण डिझाईन करतो त्यावेळेस आपल्या रिक्वायरमेंटनुसार जरी आपण केलं तरी ॲक्च्युअल एक्सपर्टचा सल्ला त्यात महत्त्वाचा ठरतो. कारण आपण आपल्या डिझाईननुसार कुठे पण जर भिंती घेतल्या तर ते वेट सस्टेनेबल व्हायला पाहिजे. मग त्यासाठी तुमची गरज लागते, म्हणजे ॲक्च्युअल प्लॅनरची गरज लागते. बट आपण स्वतः जरी चांगला रिसर्च करून ठेवला, वेगवेगळ्या चॅनल्सला फॉलो केलं, आपण जसं यूट्यूबला इकडे तिकडे जर बघितलं की कसं काम होतं, काय आपण ॲड ऑन करू शकतो, ह्या जर गोष्टी आपण अपडेट राहिलं तर ते आपण फ्युचर आपल्या याच्यात घेऊ शकतो. असं एक अपडेट राहणं फक्त महत्त्वाचं आहे की नुसतं कोणाला तरी काम सांगितलं
आणि तो देईल त्याच्या भरोशावर राहणं हे चुकीचं आहे. नाही बरोबर आहे, कारण काय म्हणतो आपण त्याला सेकंड ओपिनियन घेतलंच पाहिजे. आणि हे जे काम करताना याच्यामध्ये खूप मोठी अमाऊंट तुमची इन्व्हॉल्व असते, तुमचे खूप पैसे, काही लोकांचे कधी कधी आयुष्यभर कमवलेले पैसे घरामध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. पण जनरली काय होतं, कॉन्ट्रॅक्टर आता तुम्ही ते स्वतःच करणार आहे, बऱ्याचशा केसमध्ये आमचे एक्सपिरियन्स सांगतो, कारण आम्हाला काही लोकांनी कॉन्ट्रॅक्टर्सला कामं दिलेली, म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्टर्सला कामं दिली 1500 रुपये स्क्वेअर फीट, 1600 रुपये स्क्वेअर फीट, कॉन्ट्रॅक्टरनी कामं केली, पण त्यांना ते गोष्ट पडली आणि त्यांनी नंतर आम्हाला बोलवलं. पण अशा वेळेस तुमचा पैसा ऑलरेडी जातो, वेळ निघून जाते. तुम्ही आधीच जे एक्सपर्ट असतील, आता आम्हीच नाही, तुमच्या भागातले जे इंजिनियर असतील हुशार, तर त्यांना तुम्ही त्यांचा सल्ला घ्या. पण इंजिनियरवर थोडे पैसे गेल्यानंतर तुमची खूप मोठी रक्कम वाचली जाते. जनरली काय होतं, समजा एखादा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर केला, त्याला ब्लाइंडली काम दिलं, तुमच्या नात्यातला असता, ओळखीतला असतं, तुम्ही नंतर काही म्हणू शकत नाही त्यांना. त्यामुळे तुम्ही प्लॅनिंग प्रॉपर करा आणि थोडं मार्गदर्शन घेतलं तर तुमचा पैसा वाचणारच आहे. तर हा एक होता, आता जस्ट हा प्लॅनिंगचा आहे. त्याच्यानंतर आपण जेव्हा ॲक्च्युली काम चालू होईल किंवा प्लॅन फायनल होईल त्यावेळेस आपण पुन्हा येणार आहे इथं, तर आपण पुन्हा येऊ. तर ठीक आहे, धन्यवाद सर. नक्कीच सर, थँक्यू सर.